नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हुंडई इंडिया टू इन्व्हेस्ट ₹694 करोड इन टूलिंग सेंटर टू स्ट्रेंथेन मॅन्युफॅक्चरिंग. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडच्या बोर्डने त्याला मंजुरी दिली आहे. कशासाठी? इंडियामध्ये टूलिंग सेंटरची स्थापना आणि त्याला ऑपरेट करण्यासाठी 694 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. आणि मित्रांनो, ही फॅसिलिटी फोकस करेल व्हेकलसाठी स्टॅम्पिंग टूल्स आणि पॅनल प्रोडक्शनच्या मॅन्युफॅक्चरिंगवर. चला आता बोलूया बोरोसिल रिन्युएबलबद्दल. तर मित्रांनो, बोरोसिल रिन्युएबल सेट टू इन्व्हेस्ट ₹900 करोड टू बूस्ट सोलार ग्लास मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी टू 10 गीगावॅट बाय 2026. तर मित्रांनो, बोरोसिल रिन्युएबल तयार आहे 900 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्यासाठी. कशासाठी? 2026पर्यंत आपली सोलार ग्लासची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करून 10 गीगावॅटपर्यंत करण्यासाठी. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी टू इन्व्हेस्ट ओव्हर 7,410 करोड टू सेटअप थर्ड प्लांट इन हरियाणा. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड हरियाणामध्ये खारखोडा येथे आपला तिसरा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सेटअप करण्यासाठी 7,410 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, या नवीन प्लांटनंतर या रिजनमध्ये मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी 2029पर्यंत इन्क्रीज होऊन जाईल 7.5 लाख युनिट पर इयर. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड टू इन्व्हेस्ट ₹1,000 करोड इन जिओ फायनान्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आपल्या होलिओन सबसिडरी कंपनी जिओ फायनान्समध्ये ₹10 पर शेअरच्या हिशोबाने 1,73,77,412 इक्विटी शेअरच्या सबस्क्रिप्शनच्या थ्रू जिओ फायनान्समध्ये 1,000 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट केले. आणि मित्रांनो, या इन्व्हेस्टमेंटमुळे जिओ फायनान्सच्या बिझनेस ऑपरेशन्सला सपोर्ट मिळेल. आता बोलूया HALबद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HAL इन्व्हाइट 4 प्रायव्हेट फर्म फॉर जॉईंट व्हेंचर इन ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट प्रोडक्शन. तर मित्रांनो, HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने डोमेस्टिक ब्रोकरेज फर्मला इन्व्हाइट केले आहे. कशासाठी? जॉईंट व्हेंचरमध्ये ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्टचे प्रोडक्शन करण्यासाठी. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये HALची हिस्सेदारी राहणार आहे 50%. आणि मित्रांनो, उरलेली 50% हिस्सेदारी राहणार आहे 4 प्रायव्हेट फर्मची. म्हणजे मित्रांनो, प्रत्येक एका प्रायव्हेट फर्मजवळ हिस्सेदारी राहणार आहे जॉईंट व्हेंचरमध्ये 12.5% आणि HALची या जॉईंट व्हेंचरमध्ये हिस्सेदारी राहणार आहे 50%. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड फॉर्म्स जॉईंट व्हेंचर विथ सिग्निफाय इनोव्हेशन्स टू मॅन्युफॅक्चर लाइटिंग प्रोडक्ट अँड ॲक्सेसरीज इन इंडिया. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज
इंडिया लिमिटेडने जॉईंट व्हेंचर फॉर्म केली आहे सिग्निफाय इनोव्हेशन्स इंडिया लिमिटेडसोबत, जी फोकस करेल इंडियामध्ये लाइटिंग प्रोडक्ट आणि ॲक्सेसरीजच्या ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगवर. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये डिक्सॉन टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड आणि सिग्निफाय इनोव्हेशन्स इंडिया लिमिटेड या दोन्ही कंपनीची हिस्सेदारी आहे 50-50%. आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडा शेअर इन फोकस आफ्टर फर्म बोर्ड अप्रूव्ज ₹30,800 crore बोरोविंग प्लान फॉर फायनान्शियल इयर 2026. तर मित्रांनो, इरिडाचा फायनान्शियल इयर 2025साठी बोरोविंग लिमिट आहे 29,200 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आता इरिडाच्या बोर्डने फायनान्शियल इयर 2026साठी 30,800 कोटी रुपयांच्या बोरोविंग प्लॅनला मंजुरी दिली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड आर्म इनकॉर्पोरेट्स न्यू सबसिडरी फोकस ऑन सोलार अँड वाइंड एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड जी सबसिडरी कंपनी आहे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडने, या कंपनीने एक न्यू कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे अडानी न्यू इंडस्ट्रीज 1 लिमिटेड. आणि मित्रांनो, ही नवीन कंपनी ट्रेडिंग आणि सप्लाय करेल व्हेरियस इक्विपमेंट कंपोनंट्स आणि मटेरियल्सला, जी सोलार आणि वाइंड एनर्जी प्रोडक्शनमध्ये यूज होते. आणि मित्रांनो, यामध्ये सोलार पॅनल्स, इन्व्हर्टर्स, वाइंड टर्बाइन्स, ब्लेड्स आणि रिलेटेड इक्विपमेंट्स इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, या नवीन कंपनीचा उद्देश आहे अडानी ग्रुपची प्रेझेन्स रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये मजबूत करण्याची. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.